नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर येथे मंत्री गणेश नाईक यांची सरकारची 11 वर्ष पूर्ण याविषयी पत्रकार परिषद. विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची केंद्र सरकारची 11 वर्ष याविषयी विस्तृत वार्तालाप करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली. ही मीटिंग सायलेंट रिसॉर्ट मनोर येथे दिनांक 12 जून 2025 झाली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य हे संबोधित करीत असता पत्रकारांना 11 वर्षात मोदी सरकार यांनी काय काय काम केली याबद्दल संबोधित केले व तसेच पत्रकारांनाही अनेक प्रश्न विचारले. तसेच जनता दरबारातील आलेले अर्ज संबंधीही बोलण्यात आले. याविषयी त्यांनी पत्रकारांना अन्याय, अत्याचाराबद्दल तसेच कामाला झालेले भ्रष्टाचाराबद्दलही त्यांनी एका पुस्तकात कृष्णाचे उत्तर दिलेले त्या पुस्तकात दाखवले. तसेच जर माणसाला जंगलात वाघाने खाल्ला तर 50 लाखाचे भरपाई मिळते, तर साप चावल्यावर अर्धी तरी भरपाई मिळाली पाहिजे असे एका माणसाने विचारल्यावर नाईक साहेबांनी त्याला उत्तर दिले, जर वाघाने खालेल्या माणसाला 50 लाख तर सापाने चावलेल्याही माणसाला 50 लाख भेटले पाहिजे, कारण की दोन्ही याच्यात माणसाचा जीव गेला. या पत्रकार परिषदेला खालील मान्यवर उपस्थित होते: श्रीमती प्रज्ञाताई पाटील, माननीय खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब, आमदार श्री राजनजी नाईक साहेब, आमदार श्री हरिचंद्र भोये साहेब, आमदार ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे सर, मनोर पोलीस निरीक्षक बयेस, तसेच पोलीस कर्मचारी, मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, संपादक तसेच पत्रकार संघटनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी यांचे बरोबर प्रणय पाटील, जिल्ह्याची ब्युरोची रिपोर्टर. तिसरा कालखंड सुरू झाला आणि त्याच्यात 1 वर्ष संपलं, ज्याला आम्ही विकसित भारताचा अमृतकाळ अशा प्रकारचं नामकरण केलं. सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष अशा प्रकारची चर्चा आणि जनसामान्याला त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे सुद्धा पैसे नाही म्हणून अडकले. तर हे आपण जिल्ह्याच्या दृष्टीने काय आपण जनता दरबार घेता आणि प्रश्न सोडत करू, पण इथे निधीच नाही आणि गेली 5-5 वर्ष महत्वाचे प्रश्न, जिल्ह्याचे आरोग्याचे प्रश्न संपलेले नाहीत. तर त्याच्याबद्दलचं काय आपण म्हणतो? बघा, माझ्या व्यतिरिक्त आपले खासदार, आमदार आदिवासी विकास मंत्र्यांबरोबर बाबाजींचा, भोयेजींचा संपर्क असतो. या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाबरोबर आणि नगर विकास मंत्रालयाचा राजन नाईकचा संपर्क असतो. विविध तोंडावर कौतुक करायची मला नाही, मी कोणाच्या दारीला गणेश नाईका स्वाभिमानांचं एवढं तर मला माहिती आहे. शरा दारू ऍग्री बाब असे की मी मनापासून एखाद्याचा आदर करतो आणि क्रोधी झाला तर शेवटी माणूस आहे, मला पण राग येतो, प्रत्येकाला राग येतो, परंतु तो राग सुद्धा नाही देत, त्याला नियंत्रणात ठेवायचं आणि योग्य वेळेला त्या अनुषंगाने आपण जे आरोग्याची माहिती घेऊन जे चुकीचं असेल, चुकीचा येणारच नाही आणि पडू नये. कारण काय आपण आदिवासी विभागातून इतरच निधी देता, पण इथले प्रोजेक्ट अडकलत ना. सौरा तुमचा रोग वडिलांचं महत्वाकांक्षी प्रकल्प वारलीहाट, त्याच्या पहिली बिल्डिंग खराब व्हायला लागल्या आणि आपल्याला पैसे नाही मिळत. म्हणजे तिथे बांधकाम आहेत ना, ते पूर्ण करणार, पैसेच नाही पडलाय आणि आता आम्ही ट्रॉमा सर अडलाय. सगळं तुम्हाला मी शब्द देता आज बोलतोय. या सर्व गोष्टी करता राज्य शासनाच्या त्या खात्याचा पैसा वापरू, गरज पडली तर सीएसआर इमारत रेडी आहे, आतली अंतर्गत कामं करायला त्यांच्याकडे निधी नाही म्हणून ढकलायचं. त्यासाठी आता याचा आढावा घेण्याकरता प्रशासकीय 2 आणि 3 असे शिक्का तरी त्यांच्यावर, तर ते कुठल्या खरे कोणती जाण्याची गरज नाही. तर म्हणजे सीपीएमचे सुद्धा आमचे मित्र आहेत ना, त्यांना सुद्धा किंवा मी आणि इंडस्ट्रीचे लोक आणि त्यांना ज्यांना विक्टीम व्हावं लागलं अशा एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, त्या गोष्टी करता निश्चितपणे कमिटी आखली झाली. 15 दिवसाच्या आतमध्ये तिचे एक फेरी होईल
आणि 1 महिन्याच्या आतमध्ये माझ्या बरोबर ती भेटेल. आता हा झाला पोल्युशनचा. आता मगाशी अरे इतक्या वर्षामध्ये